शाळा म्हटलं की डोळ्यासमोर येतात ती पुस्तकं, वह्या, तास आणि गृहपाठ. पण वर्षातला एक दिवस असा असतो जेव्हा शाळेची घंटा वेगळाच नाद करते. तो दिवस म्हणजे आमचा लाडका आनंद मेळावा. आज मुंबई महानगरपालिकेच्या धनजी देवशी विशेष मुलांच्या शाळेत एक वेगळीच ऊर्जा आहे. सकाळपासूनच मुलांची लगबग सुरू झालेली आहे. कोणाची स्टॉल सजवण्याची घाई, तर कोणाची पदार्थांची मांडणी करण्याची गडबड. चला तर मग या शाळेच्या आनंद मेळाव्यात आज आम्ही तुम्हाला आजच्या दिवसाच्या प्रत्येक आनंद क्षणाची ओळख करून देणार आहोत. मेळावा सुरू व्हायच्या 2 तास आधीच वातावरण विशेष मुलांच्या उत्साहाने ओसंडून वाहत होतं. कोणाकडे मार्केटिंगचे प्लॅन्स तयार होते, तर कोणी ग्राहकांना कसं आकर्षित करायचं याच्या तालमी करत होते. हे बघा आमचे छोटे उद्योजक, कोणी आपल्या स्टॉलला सजवतंय, तर कोणी आकर्षक पोस्टर्स लावून लोकांचं लक्ष वेधून घेतंय. शिक्षकांची धावपळ सुद्धा बघण्यासारखी होती. मुलांना मार्गदर्शन करताना त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद आणि थोडी धाकधूक, कारण आज मुलांची परीक्षेची वही नाही, तर त्यांनी बनवलेल्या जेवणाचा स्टॉल तपासला जाणार होता. नमस्कार मित्रांनो, मी बाबाराव वानखडे. आपल्या सुसह्य भटकंती या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज 19 डिसेंबर 2025 माझ्या शाळेत आज आनंद मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. आनंद मेळावा कशासाठी? तर विशेष विद्यार्थ्यांना आर्थिक आत्मनिर्भर, स्वावलंबी तसेच समाजाचा व कुटुंबाचा उत्पादनशील घटक बनवण्याच्या उदात्त हेतूने मुंबई स्थित उर्मी संस्था व धनजी देवशा मनपा विशेष मुलांची शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आज आनंद मेळाव्याचे आयोजन केलेले आहे. यामध्ये विद्यार्थी व त्यांचे पालक त्यांच्या घरी कोकणी पद्धतीने, घाटावरच्या पद्धतीने व महाराष्ट्रातील उत्तमोत्तम पाककृती सादर करण्यात आहेत व ह्या पाककृती आपल्या शालेय लेवलवर विक्रीसाठी उपलब्ध करणार आहेत. तर ह्या कार्यक्रमाचं उद्घाटन खाली होणार आहे. त्या उद्घाटनाच्या प्रसंगी आपल्याला जायचं आहे. चला तर मग आपण उद्घाटनाला जाऊया. ह्या आनंद मेळाव्याचे उद्घाटन झाले. उद्घाटनाला कोण आलं होतं माहितीये का? मुंबई महानगरपालिकेच्या पूर्व उपनगराच्या शिक्षणाधिकारी आदरणीय श्रीमती सायली सुनील सुर्वे मॅडम. उद्घाटनाची फीत कापली गेली आणि उत्साहानं भरलेला मुलांचा लोंढा खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यास आत शिरला. सगळीकडे गर्दीच गर्दी, पण सर्वात जास्त गर्दी कुठे? अर्थातच खाद्यपदार्थांच्या गल्लीत. इथे एका बाजूला वाफाळलेली पावभाजी आहे, तर दुसऱ्या बाजूला घरून बनवून आणलेली यूपी बिहारची दाल बाटी, चटपटीत भेळ, दहीवडे व चमचमीत चाट आणि जेवण झाल्यावर मन तृप्त करणारं ताक पण पिऊन जा बरं. मांसाहारी खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर तर जणू जत्राच भरलीये. खास गोष्ट म्हणजे हे पदार्थ फक्त चविष्टच नाहीत, तर मुलांनी ते स्वच्छतेचे सर्व नियम पाळून बनवलेले आहेत. नमस्कार, माझं नाव सायली सुनील सुर्वे. मी उपशिक्षणाधिकारी पूर्व उपनगरे म्हणून कार्यरत आहे. माझं ऑफिस याच इमारतीत आहे, धनजी देवशी म्युन्सिपल शाळा इमारत. या शालेय इमारतीमध्ये धनजी देवशी विशेष मुलांची शाळा देखील आहे. ही शाळा दरवर्षी आनंद मेळा आयोजित करते. या मेळ्याचं उद्दिष्ट असं आहे की ही जी विशेष विद्यार्थी आहेत किंवा जी विशेष मुलं आहेत, ते एका विशिष्ट वयाला आल्याच्या नंतर त्यांनी स्वावलंबी व्हावं, त्यांना त्यांचं उपजीविका जी आहे ती व्यवस्थित चालवता यावी, यासाठी हा मेळा आयोजित केला जातो.
आणि त्यातून त्यांना स्फुरण मिळतं, कॉन्फिडन्स मिळतो आणि आपल्या आयुष्यात ते व्यवस्थित पुढे जाऊ शकतात. धन्यवाद. कोणी पैसे घेतोय, कोणी सर्व करतोय, तर कोणी कचरा होणार नाही याची काळजी घेतोय. हेच तर खरं टीमवर्क. शिक्षकांनी व पालकांनी सुद्धा इथे मुलांच्या उत्साहात सामील होऊन आपले बालपण पुन्हा एकदा जगून घेतलंय. इथे हार जीत महत्वाची नाही, तर मुलांमध्ये आपणही काहीतरी करू शकतो, पैसे कमवून कुटुंबाला हातभार लावू शकतो, याचा आनंद महत्वाचा होता. पहिल्या क्रमांकासाठी व छोट्या छोट्या बक्षिसांसाठी मुलांची चाललेली ओढाताण आणि जिंकल्यावर होणारा तो एकच जल्लोष, वातावरणात फक्त आणि फक्त आनंदी आनंदच भरलेला दिसून येत होता. नमस्कार, मी मिसेस नीता डेव्हिड, धनजी देवशी विशेष मुलांची शाळा घाटकोपर इथे कार्यरत आहे. मी इंचार्ज शिक्षिका आहे आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही उर्मी संस्थेतर्फे खाद्य जत्रा ही अरेंज करत असतो आणि ह्या करण्याचा ह्याच्या मागचा असा उद्देश आहे की मुलांना पैशाचा हिशोब व त्यांचं कसं त्याचं लेनदेन करावं, हे बाहेरच्या जगामध्ये जेव्हा ते जातील तेव्हा त्याचा उपयोग कसा करावा ह्याच्यासाठी आम्ही ह्याचा प्रयोग करत असतो. आणि ही खाद्य जत्रा दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आम्ही आयोजित केलेली आहे आणि ह्याचं पूर्ण नियोजन हे उर्मी संस्था करत असते. दिवस कसा सरला ते समजलंच नाही. सूर्य मावळतीला लागला आणि मेळाव्याची सांगता झाली. पण जाता जाता हा मेळावा आम्हाला खूप काही देऊन गेला. नफ्या तोट्याचा हिशोब, पैशांचा व्यवहार, ग्राहकाशी कसं बोलायचं याचं सायकोसोशल स्किल, म्हणजेच मित्रांसोबत मिळून मिसळून काम करण्याचा अनुभव. खूप छान, सुंदर, खूप छान टेस्ट आहे त्याला. सगळे घ्या, एन्जॉय करा आणि धनजी देवशीच्या मुलांना खूप खूप शुभेच्छा आणि खूप छान स्टॉल लावले त्यांनी. टेस्ट में 10 on 10 है, एकदम सुपर. नमस्ते, माझं नाव स्नेहल संजय पाटील आहे. मी युआरसी कार्यालयात केंद्रस्तरीय विशेष शिक्षक या पोस्टवर काम करते. एन वॉर्डमधील सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी काम करत असताना मुलांनी, दिव्यांग विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर व्हावं यासाठी हा खाद्य मेळावा आयोजित केलेला आहे आणि खूप चांगला उपक्रम आहे. या उपक्रमामध्ये ठेवलेले सर्व पदार्थ खूप उत्तम दर्जाचे आहेत व उत्तम क्वालिटीचे आहेत आणि स्वस्त दरामध्ये पण ठेवलेले आहे, जे रिजनेबल वाटेल आणि खावंसं वाटेल असंही आहे. तर मी खाल्लेला कबाब आहे, चायनीज भेळ आहे, अतिशय उत्कृष्ट. एकूण एक स्टॉलवरचे सगळे पदार्थ मी टेस्ट केले आणि खूप आवडले. असे मेळावे सतत व्हावेत व आम्हाला आमंत्रित करावं. नमस्ते, माझं नाव साक्षी मालप आहे आणि मी क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहे. मी उर्मी फाउंडेशनमध्ये काम करत आहे ॲज अ सायकोलॉजिस्ट. सो उर्मी फाउंडेशन बेसिकली नॉर्मली आपल्या BMC आणि कम्युनिटी सेंटर्समध्ये काम करते.
उर्मीमध्ये थेरपी एज्युकेशन हे फ्रीमध्ये होतं. उर्मी फाउंडेशन ह्याचे ओनर सोनाली श्यामसुंदर आहेत. सो आज ह्या आमच्या धनजी देवशी शाळेमध्ये खाद्यजत्रा आयोजित केलेली आहे आणि सगळे शाळेतले टीचर्स मावशी सगळे मला खूप हेल्प करत आहेत आणि प्रत्येक प्रोग्राममध्ये त्यांची मला खूप मदत आहे. त्यासाठी धन्यवाद. बस. या खाद्य जत्रेचा उद्देश काय आहे मॅडम, जरा सांगा प्लीज. या खाद्यजत्रेचा उद्देश आहे की मुलांना आम्हाला एक इंडिपेंडंट बनवायचं आहे किंवा वोकेशनली त्यांना प्रिपेअर्ड करायचं आहे. म्हणजेच ही मुलं शिकून पुढे त्यांचं स्वतःचं स्टॉल काढू शकतात किंवा लिंबू पाण्याचं काहीतरी दुकान काढणं, चहा बनवणं हे एक किंवा भेळ बनवणं, हे बेसिक ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत हे मुलांनी इंडिपेंडेंटली स्वतः करणं हे ह्यामागचं उद्दिष्ट आहे. आज धनजी दिवशी आमच्या विशेष मुलांच्या शाळेत खाद्यजत्रा कार्यक्रम उर्मी संस्थेमार्फत आयोजित केला गेला आहे. ह्यामागे एकच मुख्य कारण आहे की आपल्या पालकांना व मुलांना त्यांची क्रिएटिव्हिटी दाखवण्याची त्यातर्फे चालना मिळेल आणि त्यांच्या जे काही विशेष प्रावीण्य आहे ते इथे सादर करू शकतात. त्याकरता आजचा हा जो प्रोग्राम आयोजित केला आहे खाद्यजत्रेचा, त्यात आपल्या सर्व पालकांनी व मुलांनी सहभाग घेतलेला आहे. तर मित्रांनो, अशा रीतीने आनंद मेळावा जो आमच्या इथे साजरा करण्यात आला तो अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झालेला आहे. धन्यवाद सर्व पालक, सर्व शिक्षक, सर्व विद्यार्थी व उपस्थित सर्व जनसमुदाय ज्यांनी आमच्या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. त्यांचे सगळ्यांचे स्वागत. धन्यवाद. थँक्यू. मेळावा संपला असला तरी ह्या विशेष मुलांच्या व त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावरील हास्य व प्रसन्नता आणि तो जल्लोष आमच्या मनात वर्षभर ताजा राहील. शेवटी शाळा म्हणजे फक्त 4 भिंती नसतात, तर अशा अनेक आठवणींनी विणलेलं एक सुंदर घर असतं. मित्रांनो, तुमच्या शाळेतल्या मेळाव्याची कोणती आठवण सर्वात खास आहे ते कमेंट्समध्ये नक्की सांगा हा. आणि आजचा हा आनंद मेळावा तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या नवीन प्रवासाच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.